आपल्या संघाचं 12th मॅन आपण जरूर पाठवायचं आहे. 4 षटकांची लढत असेल याची नोंद असावी. सलामीची जोडी ज्यांनी मात्र पूर्णपणे वर्चस्व या स्पर्धेवर गाजवलाय, ओमी केनी आणि जितेन केनी आणि त्यांचे खंबे पाठीराखे नवी मुंबईचे गोल्डन मॅन निलेश दादा पाटील, त्यांच्या समवेत जितेंद्र दादा मडवी. काय कनेक्शन असेल, ज्या वेळेला ओमी केनी मैदानात उतरला आणि त्याच वेळेला या मान्यवरांचं, या पाठीराख्यांचं या व्यासपीठावर आगमन. ओमी केनी आणि जितेन केनी 4 षटकांची लढत असेल. दुसऱ्या फेरीची पहिली लढत म्हणजे क्वार्टर फायनलचा हा सामना असेल. नक्कीच सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर ओमकार केनी, ओमी केनी या नावाने सर्वत्र प्रसिद्ध. आणि आपण पाहिलं तर वर्षाच्या शेवटी सांगीन प्रीमियर लीग SPL मध्ये खेळ देखील केला गेलाय. आपल्या गावाचं नाव, स्वतःचं नाव या फलंदाजाने गाजवलं. परंतु आता मिस टायमिंग फटका जरूर होता, परंतु पॉवर प्लेची संधी आणि संधीचं सोनं आणि पहिला चेंडूवर सुस्वागतन केलंय चौकाराने. 4 धावांनी धावफलकाचं खातं उघडलं गेलंय. दिवा संघाचा हा कोहिनूर हिरा, ज्याच्यावर पूर्ण जबाबदारी, हा चमकला तर संघ चमकतो हे नक्कीच आपण वारंवार पाहिलंय. आणि कित्येक संघामध्ये खुल्या गटामधून खेळ करणारा हा खेळाडू. उंच उचली, मिस टायमिंग, जेल होईल का? आणि इथे मात्र मोठा मासा जाळ्यामध्ये फसलाय. कुठेतरी हे चित्र व नव्हतं अशी अपेक्षा पाठीराख्यांना होती, चाहत्यांना होती. परंतु नेहमीच आपल्या मनासारखं होतं असं नाहीये. कधीतरी धडपडावं लागतं, तेव्हाच मात्र चालायला शिकता येतं. आणि तेच इथे मैदानामध्ये घडलंय. फलंदाज बाद ओमी केनी, धावसंख्या धावफलकावर 4 या आकड्यावर. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 अपेक्षा होत्या, अपेक्षा भंग होत असताना जरूर पाहायला मिळतंय. निराश मानेने परतलाय, स्वतःवर नाराज झालाय. कुठेतरी थोडीशी ताकद कमी पडली की काय हा प्रश्नचिन्ह स्वतःवर उद्भवला गेला. परंतु कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. मोठं नाव गाजवलेला हा खेळाडू समोर असताना देखील कोणतेही मनावर दबाव न ठेवता इथे मात्र गोलंदाजी केली आणि चौकारानंतर तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. तिसरा चेंडू फेकण्यासाठी प्रतिकेश, स्लोअर पेसचा चेंडू आणि इथे मात्र घडलंय काय? आल्या पावली परतीच्या प्रवासाला मात्र परतला गेलाय तो आदर्श. काहीतरी आदर्श ठेवायचा होता, परंतु कोणतीही धाव न करता आदर्श मात्र शून्यावर परतला गेलाय. थोडासा बॅकफुटवर जरूर जात असताना पाहायला मिळतोय. नक्कीच आम्ही उल्लेख केला, ओमी केनी नावाचा हिरा जर चमकला तर अख्खा संघ चमकतो. परंतु आता त्या हिराला तंबूचा रस्ता दाखवला, त्यानंतर नवीन फलंदाज आला, तो देखील परतला गेला आणि आता साहिल नाईक नावाचा फलंदाज इनिंग नंबर 4 वर दाखल झालाय.
अव्हांतर स्वरूपाचा चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा, धावसंख्येत 1 भरणं, संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती बऱ्याच कालानंतर 5 या आकड्यावर. 2 गडी बाद 5 अशी अवस्था पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जरूर पाहायला मिळते साईनाथ दिवा संघाची. चॉप केला हा चेंडू मात्र सरळ असा पाहायला मिळाला कव्हर ड्राईव्हच्या दिशेने. धावसंख्या 4 ने वाढेल आणि 9 धावा जरूर पाहायला मिळतात. साहिल नाईक याच्या मध्ये दम आहे आणि तो दम इथून तडपत्या उन्हामध्ये काढावा लागेल, कारण आपल्या संघाचा मोठा खेळाडू बाद झालाय आणि आता आपल्याला त्याची जागा भरून काढायची आहे आणि ते प्रयत्न करावे लागेल. स्लोवर पेसचा चेंडू त्यावर घेतलेला हा समाचार आणि ते मात्र घडले काय. पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये उडलाय झेल आणि धावसंख्या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 9 या आकड्यावर गडी बाद झाले ते साईनाथ दिवा संघाचे 3. तर शेवटचा चेंडू असेल 3 गडी बाद 9 अशी अवस्था जरूर पाहायला मिळते. संघर्षाची लढाई इथून सुरू झाली आहे साईनाथ दिवा संघाची. ती लढाई लढत असताना इथे डाव सावरला जाईल का. नक्कीच दीपक आणि जितेन केनी सलामीला आलेला फलंदाज अजून देखील नॉन स्ट्राईक एंडला आहे, ते मात्र सोडून दिलाय. 55 इशारा अव्हांतर. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 3 गडी बाद 10 धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळतात. पंचांकडे लाऊड अपील पाहायला मिळते, परंतु पंचांनी दात फेटाळले. षटक क्रमांक 1 इथे मात्र संपुष्टात येत असताना धावसंख्या धावफलकावर साईनाथ दिवा संघाची जाऊन पोचली आहे ती 3 गडी बाद 10 या आकड्यावर. सुरुवात मात्र चांगली झाली होती, परंतु सुरुवात होते जसं शेवट होत नाहीये. इमारत बांधत असताना पाया मजबूत केला जातो तरच मात्र इथे कलश मजबूत होतो, परंतु इथे थोडीशी अडखळत सुरुवात जरूर साईनाथ दिवा संघाची जरूर पाहायला मिळते. या नवसाती क्रिकेट संघ आयोजित नवसाती चषक 2025 मध्ये जरूर दुसऱ्या फेरीची पहिली लढत आपण पाहतो. 2 मोठ्या संघांमध्ये एक सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये जरूर दाखल झालेत आणि ही लढाई हे तुंबल युद्ध जरूर पाहायला मिळतोय या दिवा गावच्या मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला जितेन केनी प्रथमतः संधी त्यांना प्राप्त होत्या. नक्कीच आता दिवा संघासमोर साईनाथ दिवा संघासमोर अडचणी आल्यात. अडचणी कितीही येऊ द्या, त्यासमोर प्रारब्धाचा पुढे कोणीही जात नाही. म्हणजेच काय, ते प्रयत्न केले, स्वप्न सजवले तरी देवाच्या मनात असेल तर गेलेला जीव देखील आपण परत येत असताना पाहिलं आहे आणि तेच प्रयत्न इथे करावे लागतील. मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस ठेवावा लागेल. वादळात दिवा लावण्याचे स्वप्न सजवायचं आहे. जर ते स्वप्न सजवलं तर नियतीची साथ दिली तर नियती देखील आपल्याला पुढे नेण्याचं काम करेल आणि तेच स्वप्न इथे सजवायचं आहे.
नीतीने घडले काय तर डॉट बॉलची सांगता जरूर पाहायला मिळते. 4 षटकांची लढत आणि 4 षटकांमध्ये कितपर्यंत संख्येचा पल्ला गाठला जाईल. कारण विचार केला तर स्वस्तामध्ये बाद झालेला ओमी केनी त्याच कारणामुळे हा साईनाथ देवासंघ बॅकफुटवर जातोय का, परंतु त्याची ओणी इथे भरून काढली की काय. आणि नक्कीच हा मोठा उतुंग असा षटकार आलाय. फलंदाज दीपक याच्या बॅटमधून हा फटका सजवला आणि मोहर लावली ती 6 धावांची. धावसंख्या धावफलकावर 17. असे मोठे फटके अपेक्षित असतील कारण कमी षटकांच्या या लढती आणि या लढतीमध्ये एक सामना जिंकल्यानंतर 3 चेंडूंची समाप्ती आतापर्यंत झाली आहे आणि 3 चेंडू अजून या षटकातील शिल्लक आहेत. एकूण धावसंख्या 17. तसेच त्याच दरम्यान सिद्धीजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचं देखील नवसाती मित्रमंडळाच्या माध्यमातून सरचे स्वागत. व्यासपीठावर देखील आपण नवी मुंबईचे गोल्डन मॅन निलेश दादा पाटील त्यांच्या समवेत जितेंद्र मडवी आणि तसेच लेजेंड क्रिकेटर ज्यांच्या शरीराच्या रक्तात नसानसात क्रिकेट आहे आणि त्याच कारणामुळे यंगस्टरचा क्रिकेट पाहण्यासाठी आवर्जून इथे आपण व्यासपीठावर पाहतोय संतोषजी पाटील सर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते हर्ष याची, परंतु इथे मिस टायमिंग. जेलची संधी, स्वतः गोलंदाज धावतोय परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये आणि दुसरे धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावर. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. दुसरे षटक प्रगतीपथावर. या षटकातील शेवटचा चेंडू आता कुठेतरी सुस्थितीमध्ये जरूर पाहायला मिळते. साईनाथ दिवा संघ हा सामना जिंकण्याचं स्वप्न दोन्ही संघाकडून जरूर सजवलंय परंतु स्वप्न सत्यात उतरणार आहे ते एकाच संघाचं सेमीफायनलचं तिकीट या दुपारच्या सत्रामध्ये मिळून संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळण्याची संधी एकाच संघाला असेल. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येते. धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 19 आणि येणारे 12 चेंडू मध्ये कितपत धावसंख्येचा पल्ला गाठला जातोय याकडे देखील लक्ष केंद्रित केलं जाईल ते साईनाथ दिवा संघाच्या चाहत्यांचं. नेक्स्ट मॅच जरूर पाहायला मिळेल. गावदेवी तलवली त्यांच्या विरोधात नवसाती दिवा. दोन्ही संघांचे संघनायक विनंती आहे की आपण उपस्थित असाल तर कृपया करून टॉस करण्यासाठी आपण या. तर 12 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर 19. अजून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावसंख्येचा पल्ला गाठला जाईल साईनाथ दिवा संघाकडून हे देखील पाहावं लागेल. आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज श्रीकृष्ण कोळशेत संघाकडून मयूर सज्ज झालाय. पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजी. डावखुरा हाताचा गोलंदाज. इथे मात्र पाहावं लागेल. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे आणि 1 या धावसंख्येने तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 20 या आकड्यावर. अजून 20 ते 25 धावा येणं अपेक्षित असेल. गोलंदाजी चांगली आहे साईनाथ दिवा संघाची परंतु तितकाच टार्गेट उभारणं गरजेचं असेल कारण मागच्या सामन्याचा अनुभव आपण घेतला नाही. आणि इथे मात्र लाऊड अपील पाहायला मिळते. पंच मात्र तटस्थ सल्लामसलत करतील आणि त्यानंतर अपेक्षा असेल ती पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहणार आहोत. पंचांचा निर्णय जरूर प्रेझेंट पॉकेटमध्ये
आहे आणि तो ओपन झालाय. फलंदाज बाद. फलंदाज क्रमांक 4 साईनाथ दिवा संघाचा दीपक बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज सागर नाईक. डावखुरी हाताचा फलंदाज. आतापर्यंत विचार केला तर ओमी केनीच्या नंतर हा डावखुरी हाताचा दुसरा फलंदाज असेल. दोनच बॉल झालेत ना. तिसऱ्या षटकाचे 2 चेंडू संपुष्टात आले. 4 चेंडूचा अजून देखील खेळ शिल्लक. थोडीशी धावसंख्येसाठी संघर्ष मात्र जरूर साईनाथ दिवा संघाचा पाहायला मिळतोय. संघर्ष केल्याशिवाय सफलता प्राप्त होत नाही. ज्याप्रमाणे इथे संघर्ष चालू आहे. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चांगली चेंडूची अडवणी केली आहे. डॉट बॉल. फक्त धावसंख्या स्थिरावली गेली आहे ती 20. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केला. याने एक फलंदाज बाद केलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मयूर याची. चांगला फटका सजवलाय 30 यार्ड सर्कल मधून. इथून मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि फक्त सिंगल. 21 हा आकडा धावफलकावर जरूर गाठला आणि 21 या आकड्यावर 4 गडी बाद अशी अवस्था. साईनाथ दिवा संघाची षटक क्रमांक 3. शेवटचे या षटकातील 2 आणि या इनिंगचे इनमेन 8 चेंडू शिल्लक असतील. संत गतीने दुपारच्या सत्रामध्ये क्रिकेट जरूर पाहायला मिळतंय. एकेरी धावसंख्येने धावफलकाला पुढे नेलाय, परंतु ही शांतता मात्र फोडावी लागेल. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये इथे फलंदाजी करावी लागेल आणि त्या फलंदाजी करण्यासाठी मात्र अपेक्षाबद्ध असा फलंदाज जितेन केनी जो सलामीला आला आहे आणि त्याला मात्र कमी प्रमाणात स्ट्राईक भेटले आहे. हॅलो. तर हा चेंडू वाईट. धावसंख्या 1 ने वाढते. 22 धावा धावफलकावर. 2 चेंडू मध्ये मोठा फटका अपेक्षित असेल आणि डगआउट मधून तोच आवाज, तेच पत्र आणि तीच चर्चा इथे मात्र व्यासपीठावर देखील होत असताना पाहायला मिळतं. परंतु घडलंय काय? सुरेख असं यष्टीरक्षक जीतू. सुंदर असं यष्टीरक्षण अनुभव आहे कित्येक वर्षाचा यांच्याकडे आणि त्याच मुळे यष्टीरक्षण. परंतु कौतुकास्पद गोलंदाजी. एकदम मयूरसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फक्त आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात आणि शेवटचा 1 वाईट मध्ये 3 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. 2 विकेट बळकावल्यात आणि एक शेवटचा चेंडू असेल. नवीन फलंदाज निशांत नाईक. नॉन स्ट्राईकिंगला सागर नाईक. 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे 2 फलंदाज. कुठेतरी ही अपेक्षा साईनाथ दिवा संघाकडून नव्हती. सुरुवातीला जसा उल्लेख झाला, चमचमणारा हिरा बाद झाल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होईल आणि त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी डाव सावरला जाईल का, या प्रश्नाचं उत्तर जरूर मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळत होते साईनाथ दिवा संघाच्या पाठीराख्यांना. परंतु अजून वेळ गेलेली नाहीये. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर 23 या आकड्यावर. शेवटचं षटक आहे ज्यामध्ये इथे मात्र धावा लुटायच्या लागतील आणि आपल्या संघाला सेमीफायनलचं दार ठोठवणारं तिकीट इथे बळकावून देण्याचं काम इथे या 2 फलंदाजांना करून द्यावं लागेल. तर चला, तलवली संघाचा संघनायक उपस्थित असेल तर प्लीज टॉससाठी या. नवसाती दिवा आणि तलवली या 2 संघादरम्यान नेक्स्ट मॅच जरूर पाहायला मिळेल. पहिल्या फेरीची 3री लढत, छोटीशी टीम मिटिंग जरूर मैदानामध्ये पाहायला मिळते. आपण पाहतात नवसाती क्रिकेट संघ आयोजित नवसाती चषक 2025 हा
थरार आणि पहिल्या दिवसामध्ये हा थरार आपण नाट्यमय जरूर पाहिला. मागच्या सामन्यामध्ये लो स्कोरिंग सामना जरूर होता, तरी देखील मात्र मनस्थिती इथे मात्र पाहायला मिळाली ती शिरवणे संघाची. एखादी चुकी आपल्याला मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करून देते, परंतु ती चुकी पराभवाच्या दाट छायेमधून घेऊन जात असते आणि तो अनुभव इथे मात्र या वर्षाच्या सुरुवातीलाच शिरवणे संघाने जरूर अनुभवलाय. आणि तेच इथे मात्र धडे गिरून इथे मात्र दोन संघामध्ये ही लढत जरूर पाहायला मिळते. कारण आतापर्यंत एक सामने या दोन संघांनी जिंकले आहे. या मैदानाचा खरपूस समाचार घेतला, अनुभव घेतलाय आणि या पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. परंतु आता मात्र अनुभव पणाला लावावा लागेल दिवा संघाला. कारण धावसंख्येचा विचार केला तर प्रथम त्याची फलंदाजी करत असताना आतापर्यंत 3 षटका अखेरीस 23 आल्यात. अजून 6 चेंडूंमध्ये कमीत कमी 15 ते 20 इथे धावा अपेक्षित असतील तरच मात्र इथे मात्र घडलंय काय. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये जातो, मिळते फक्त 1. 24 आकडा धाव फलकावर. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. शेवटच्या षटकासाठी विशाल नावाचा गोलंदाज कोलशेत संघाकडून त्याच्यावर मात्र जबाबदारी दिली आहे आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांनी केली आहे आणि त्याच कारणामुळे चांगल्या स्थितीमध्ये रोखण्यासाठी इथे मात्र प्रयत्नपूर्वक असा यश प्राप्त झाले ते कोलशेत संघाला. या चेंडूवर मात्र फक्त सिंगल मिळते आहे आणि संघाची धावसंख्या 25 वर. अजून देखील या षटकातील शेवटचे 4 षटकांची लढत आणि आतापर्यंत जखडून ठेवलंय. विचार केला तर दोन चौकार आणि 1 षटकार आतापर्यंतच्या 20 चेंडूंमध्ये आले ते साईनाथ दिवा संघाकडून. त्याच कारणामुळे इथे मात्र थोडासा बॅकफुटवर जातोय की काय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज झालाय. विशाल मोठा फटका येणं गरजेचं आहे, परंतु कार्पेटचा सहारा आणि फक्त सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण तो रोखले. एकेरी धावसंख्येने दाखल करा आकार दिला जातो 26 धावा धावफलकावर आणि नक्कीच 26 जानेवारीला खुश खबर आहे. दिवा कोलिवाडा प्रीमियर लीग 26 जानेवारी 2025 ला जरूर असेल आणि इथे फक्त सिंगल आणि चांगली आठवण या 26 आकड्याने जरूर दिवा गावासाठी दिली आहे. प्रथम पारितोषिक 20,000, द्वितीय पारितोषिक देखील 20,000. काहीतरी आगलं वेगळं पारितोषिक जरूर ठेवलं गेलं. दिवा कोलिवाडा प्रीमियर लीग गावदेव व खमलादेव चषक 2025 पर्व क्रमांक 5 26 जानेवारीला ही स्पर्धा आपल्या भेटीला जरूर येणार आहे. तर जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा. शेवटचा चेंडू धावसंख्या धावफलकावर फक्त 27. शेवटच्या चेंडूवर फटका येईल का. आतापर्यंत आला नव्हता, परंतु इथे आव्हान तर आलाय. 1 धाव ऍड होईल आणि अजून एक संधी फलंदाजाला जरूर असेल. 28 धावा. इथे मात्र फटका जरूर सजवला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट. एकूणरित्या 4 षटका अखेरीस धावा झाल्या 33 आणि येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता असेल. चर्चा चालू होती दिवा कोलिवाडा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 5
रविवार 26 जानेवारी या दिवशी या स्पर्धेचं आयोजन जरूर असणार आहे. प्रथम पारितोषिक 20,000, द्वितीय पारितोषिक 20,000. या स्पर्धेमध्ये 8 संघ आणि या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूला सहभाग घ्यायचा असेल तर मात्र गुगल फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2025 असेल. तर कोणी कुठे जाऊ नका, मी थांबतोय. येणारे 24 चेंडू आणि 31 धावांचं आव्हान असेल आणि त्या इनिंगचं विश्लेषण करण्यासाठी मी माझे साथी समालोचक परममित्र रोहित गोपी नेरुलगाव यांना मात्र मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय. काय बोलता? हॅलो. तर त्याचबरोबर सन्माननीय सिद्धेशजी पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. स्पर्धेच्या निमित्ताने सिद्धेशजी पाटील आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. नवसाती दिवा क्रिकेट संघ आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मायेची शाल, प्रेमाचं प्रतिपुष्पगुच्छ देऊन आपल्या या ठिकाणी सन्मान केला जातो. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच. बेलापूर गावाचा तुम्ही आवाज ऐकलात. विजयजी म्हात्रे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. जाऊया मॅच कडे, जिथे मात्र साईनाथ दिवा डगमगलेला होता. पहिल्या इनिंग मध्ये ओमी केनी बाद झाला. दीपकच्या बॅट मध्ये षटकार पाहायला मिळाला. जतीन केनी यांची छोटीशी पारेपडा पाहायला मिळाली जतीन केनी यांच्या माध्यमातून. आणि सिंगल डबल मध्ये मोठे फटके 1-2 आल्यानंतर 30 पर्यंत साईनाथ दिवा संघ पोहोचल्यानंतर 31 धावसंख्येचं आव्हान उभं केलं आहे. कोलचे टीम समोर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने पहिल्या षटक घेऊन यश समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील सागर आणि नॉन स्ट्राईक वरती फलंदाज आहेत जतीन. चला मॅचला होईल सुरुवात. 24 बॉल 31 डिफेंड करायचे आहेत. लेट्स प्ले. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यश यांच्या माध्यमातून रिलीज केला जाईल. समोर स्ट्राईक वरती फलंदाज सागर. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल. चला पहिलाच बॉल मात्र पॉइंटच्या रिजनला खेळला. तिथे फक्त एक सिंगल रन मिळेल. या सिंगल रन बरोबर कोलचे टीमचा अकाउंट ओपन झाला 1 या धावसंख्येने. आणि आता समीकरण जर पाहिलं तर कोलचे टीम साठी सोपं आहे. आम्ही मागच्या मॅच पासून म्हणतोय समीकरण जे येतात ते कोलचे टीम साठी सोपं असतात, परंतु ती मॅच कधी त्यांच्या हातात निघून जाते हे कळत नाही. परंतु कमबॅक बरोबर ते टाइमवरती करतात. मोठे फटके टाइमवरती त्यांच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला सातत्याने मिळतात. चला पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. सागर स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती जतीन आहेत. यश गोलंदाजी मार्क वरती आहेत. आतापर्यंत तरी चांगला चेंडू रिलीज केला होता. फिल्डिंग मध्ये थोडीशी व्यूहरचना जरूर आपल्याला पाहायला मिळते. ओमी केनी विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथून मॅच बदलेल का? संघर्ष जरूर करेल साईनाथ दिवा संघात, काही शंका नाहीये.
यावेळचा बॉल जर पाहिला तर व्हाईट बॉल, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. व्हाईट बॉलच्या सहाय्याने मात्र संघाची धावसंख्या दोन्ही आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अगदी जर पाहिलं तर हा चेंडू सोडून दिला होता, ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेरचा हा बॉल. यावेळचा बॉल पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर. अगोदरचा बॉल या अगोदरचा मागचा बॉल जर पाहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला गेला होता आणि हा जर बॉल जर पाहिला तर लेग स्टिकच्या बाहेर टाकला गेला. लाईन लेंथ वरती अजूनपर्यंत नियंत्रण सापडलेला नाहीये. ज्या प्रकारे हा या गोलंदाजीची ओळख आहे, पहिल्याच मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती ऐरोली कोळीवाडा टीमच्या विरुद्धामध्ये. या खेळाडूने खूप चांगलं षटक फेकलं होतं. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 ते 3 खेळाडू बाद केले होते ऐरोली कोळीवाडा या टीमचे. पूर्णपणे बॅकफुटवरती ढकलून दिलं होतं. थोडासा वेळ जरूर घेईल, परंतु कमबॅक जर करायचं असेल तर या षटकामध्ये धावा कमी खर्च करावे लागतील. यावेळचा बॉल जर पाहिला तर चांगला चेंडू होता, त्यावरती मात्र क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळालं. आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय सागर यांना. सागरच्या बॅटमधनं मोठे फटके अपेक्षित आहेत. मागच्या मॅच मध्ये शिरोणे टीमच्या अगेन्स्ट चांगलं प्रदर्शन राहिलं होतं. यावेळचा फटका पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक चांगला क्षेत्ररक्षण. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा मात्र प्रेशर रिलीज केला जाईल. गोलंदाज पण एकदा तयार होतो. यश अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. यावेळचा बॉल पंचांचा इशारा नो बॉलचा आला. बिमर बॉल टाकला गेला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होते, परंतु या बॉलवरती बिमर बॉल टाकल्यानंतर पूर्णपणे मित्रमंडळींना तालतंत्र जे बिघडलेलं आहे गोलंदाजाचं. कारण की इथून लाईन लेन जी आहे ती त्याला व्यवस्थित रीत्याने हाताळायची आहे आणि इथून जर अशा प्रकारची गोलंदाजी जर तुम्ही केली तर ही मॅच लवकर घेऊन जातील कोचचे संघ. आतापर्यंत धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 4 लागलेले आहेत. 4 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. या बॉलवरती जर मोठा फटका आला असता तर खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये वर्चस्वात असते मित्रमंडळी कोलशे संघ. परंतु हा बजावला गेला नो बॉल मोठ्या फटक्यापासून, परंतु पुढचा बॉल फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. या सफ्री हिटचा बॉल मात्र चांगला फटका लॉंग ऑफच्या रिझनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच रन पाहायला मिळते. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का? स्ट्राईकवरचे फलंदाज जतीन अर्ध्या पिच पर्यंत आले होते, परंतु सागरने जो चांगला कॉल दिला त्याच्याच कारणामुळे की काय हा सेकंड रन झाली नाही. एकाच रनवरती संतुष्ट व्हावं लागेल. टीमची धावसंख्या 5 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 धावा धाफलकावरती चेंडू आतापर्यंत झालेत 4. पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये आहेत क्षेत्ररक्षक. एकच रन मिळेल. शेवटचा एक बॉल शिल्लक पहिल्या ओव्हर मधला. पहिल्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. सिंगल डबल्स वरती जास्त कॉन्सन्ट्रेट केलं कोलशे टीमने पहिल्या ओव्हर मध्ये. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये मोठे फटके आलेले नाहीयेत. एखादा मोठा फटका या बॉल वरती आला तर चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल कोलशे संघ आपल्याला. शेवटचा एक बॉल शिल्लक. शेवटच्या बॉल वरती चांगला फटका आहे. तिथे एक गॅप सिलेक्शन खूप चांगलं पाहायला मिळालं. लॉंग ऑन तैनात केला नव्हता त्या रिझनला आलाय चौकार आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. कोलशे संघ जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. म्हणजे समीकरण आता मात्र सोपं होत असताना येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये धावसंख्येची गरज आहे टीम कोलशे टीमला 21. 18 बॉल 21 धावसंख्येची गरज या टीमला कोलशे टीमला. कारण की जर पाहिलं तर मी समीकरण सोपं का म्हणतोय तर सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये तैनात आहे. पहिल्या ओव्हर मध्ये विकेट मिळालेली नाहीये टीम साईनाथ दिवा टीमला. त्यानंतर जर पाहिलं तर जतीन आणि सागर हे दोन्ही फलंदाज खूप चांगली बॅटिंग करतात. मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली सुरुवात या दोन्ही फलंदाजांनी करून दिली होती. परंतु आता 18 बॉल आणि 21 ची गरज असताना इथून साईनाथ दिवा कमबॅक करेल का? साहिल नाईक येतोय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. साहिल नाईक
तर गावदेवी तळोली टीमचे कॅप्टन आणि नवसादी दिवा टीमचे कॅप्टन नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे, कारण की 3च षटकं बाकी आहेत. तर प्लीज विनंती करतोय, ही मॅच संपण्यासाठी 3 षटकच बाकी आहेत. तर प्लीज विनंती करतोय, टॉससाठी यायचं आहे. यावेळचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं होतं, परंतु व्हाईट बॉल पंचाचा इशारा आमच्यापर्यंत आला. हा व्हाईट बॉल आहे. नवसादी दिवा टीमचे कॅप्टन आणि गावदेवी तळोली टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती करतो, टॉस का बॉस या मंचावरती या. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे गावदेवी तळोली आणि नवसादी दिवा. घरचा संघ घरच्या प्रेक्षकांसमोर कशा प्रकारचा खेळ करेल हे देखील पाहणं तितकंच महत्वपूर्ण असणार आहे. यावेळचा बॉल बॅटची एज लागली आहे, बॉल डिक्लेरेशन मध्ये निघून गेला. एका रनसाठी टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचती 12 या आकड्यावरती. एक धावसंख्येने मात्र टार्गेट जवळ पोहोचण्याचा प्रयत्न कोलशेत संघ करत असताना इथून जर साईनाथ दिवा टीमला कमबॅक करायचं असेल तर विकेट भरपूर महत्वाचे आहे. पार्टनरशिप जी आहे ती पार्टनरशिप तोडावी लागेल. भागीदारी तोडल्यानंतर तुम्ही या मॅच मध्ये येऊ शकता. डॉट बॉल तुम्हाला टाकावे लागतील. एक सिंगल डबल रन जर चालू राहिली तर ही मॅच सोपी होऊन जाईल कोलशेत टीमसाठी. दोन्ही बाजूने मॅच ऑन आहे. डॉट बॉल आले तर साईनाथ दिवा संघ वर्चस्व गाजवेल. जर धावा येत राहिल्या सिंगल डबल तर या मॅच मध्ये वर्चस्व गाजवताना नक्कीच दिसेल आपल्याला कोलशेत संघ. त्या कोलशेत संघाकडे आतापर्यंत तरी चांगल्या नजरेने पाहिलं गेले की हा चांगला संघ आहे, परंतु इथे थोडंसं प्रेशर मध्ये असताना आणखीन एक बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. साहिल नाईक इम्प्रेस केलेल्या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी सातत्याने आम्हाला पाहायला मिळते. साहिल नाईकची मोठमोठ्या स्पर्धांमध्ये साहिल नाईकने मात्र मोठमोठ्या सामन्यांमध्ये जिथून हातातनं मॅच गेलेली असायची तिथून मात्र दिवा टीमला सातत्याने मॅच जिंकून दिलेली आहे. तो साहिल नाईक आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवरती, परंतु समोर जो जतीन आहे त्या जतीनला इथून थोडंसं दडपणामध्ये टाकलेला. मोठे फटके लागत नाहीयेत, मोठ्या फटक्यांची गरज आहे, परंतु इथून सिंगल डबल रन्स जरी आले तरी मी तर म्हणेन चांगल्या स्थितीमध्ये कोलशेत संघ राहू शकतो. पण इथून डॉट बॉल जर आले तर प्रेशर पूर्णपणे निर्माण होईल या टीमवरती. साहिल नाईक पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवरती. यावेळचा बॉल शॉर्ट टर्म पूल केला आणि पूल सक्सेसफुल ठरलाय. व्हॉट अ हिट! काय फटका लगावलाय, लाजवाब फटका पाहायला मिळाला. जतीन यांच्या बॅटमधनं कोलशेत टीमचा ब्रँड दाखवत असताना हा षटकार येतो आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 18 या धावफलकावरती. समीकरण अगदी सोपं होत चाललंय कोलशेत टीमसाठी. सेमीफायनल कडे वाटचाल करत असताना कोलशेत संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे आता मात्र फक्त आणि फक्त धावसंख्येची गरज असेल. येणारे चेंडू त्यांच्याकडे आहेत 15 आणि 15 बॉल मध्ये रन्स पूर्ण करायचे आहेत फक्त आणि फक्त 13. 15 बॉल 13 रनची गरज या मॅच मध्ये. अगदी सोपं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 15 बॉल 13 ची गरज या मॅच मध्ये कोलशेत टीमला. कोलशेत संघ हवी झाला या मॅच मध्ये. ओमी केनीच्या टीमला इथून मात्र पूर्णपणे बॅकवरती ढकलून दिलं होतं. खऱ्या अर्थाने ओमी केनी जसा बाद झाला त्याच्यानंतर कोणताच फलंदाजाच्या बॅटमध्ये रन्स पाहायला मिळाले नाहीयेत. धावा कमी पडल्या, जर इथून 50 जर धावा असतात तर कदाचित फाईट खूप चांगली पाहायला मिळाली असती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो साहिल नाईक. 15 बॉल 13 ची गरज या मॅच मध्ये. 15 बॉल 13 धावसंख्येची गरज. यावेळचा बॉल पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. आणखीन एक बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि या डॉट बॉलच्या सहाय्याने आता मात्र समीकरण पुन्हा एकदा 14 बॉल आणि 13 रनची गरज या मॅच मध्ये. जसं समीकरण मागच्या मॅच मध्ये होतं कोलशेत टीमला गावदेवी शिरोणे टीमच्या अगेन्स्ट. 14 बॉल 13 ची गरज. 14 बॉल 13 धावसंख्या. यावेळचा बॉल आणखीन एक बॉल आपण पाहतोय या डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता समीकरण बॉल चुरन 13 बॉल 13 ची गरज आहे या मॅच मध्ये. 13 बॉल 13 रनची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. साईनाथ दिवा. यावेळचा फटका मात्र खूप चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी दीपक आणि इथे कमबॅक झालंय का साईनाथ दिवा टीमचं. विकेट प्राप्त झालेली आहे आणि विकेट मिळाल्यानंतर पार्टनरशिप देखील ही तोडलेली आहे गोलंदाज साहिल नाईकने. आणि आता समीकरण आता राहिलेलं आहे. येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये धावा त्यांना पूर्ण करायच्या आहेत 13. 12 बॉल 13 धावसंख्येची गरज. बॉड मॅच.
12 बॉल आणि 13 रनची गरज या मॅच मध्ये. 12 चेंडू शिल्लक आहेत, 13 धावसंख्येची गरज आहे कोलशेत टीमला. नवीन गोलंदाजी मार्गवरती भरपूर महत्वपूर्ण षटक घेऊन येत असताना सागर नाईक आपल्याला पाहायला मिळतात. सागर वर्सेस सागर. ओके, यावेळचा फटका जर पाहिला तर चांगला चेंडू होता, क्षेत्ररक्षण तितकं दर्जेदार पाहायला मिळतंय. आता मात्र 11 बॉल आणि 13 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 11 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे. मॅच कुठे होती आणि कुठे येऊन ठेवलेली आहे सध्या. 15 बॉल 13ची गरज असताना आता 11 बॉल 13ची गरज. यावेळचा फटका मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू गॅप मध्ये आहे की काय? यस, गॅप मधून निघून गेलेला आहे. प्रेशर रिलीज चौका येतोय फलंदाज सागरच्या बॅट मधनं आणि आता समीकरण राहिलेलं आहे. येणारे चेंडू आहे 10 आणि 10 बॉल मध्ये 9 रनची गरज. दहा बॉल आणि 10 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे कोलशेत टीमसाठी. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका, पुन्हा एकदा त्याच गॅप मध्ये, परंतु आता क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे येतात. फंबल झाल्यानंतर दुसरीचा प्रयत्न करायला हवा होता, परंतु एकच रन वरती संतुष्ट मानावं लागतंय. आणि आता समीकरण जर पाहिलं तर अगदी सोपं होत असताना पुन्हा एकदा आपण पाहतो येणारे चेंडू आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 8 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. टीम आपण पाहतोय कोलशेत त्यांच्या विरोधामध्ये साईनाथ दिवा संघ इथून पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न सातत्याने करतोय. डॉट बॉल टाकतोय, त्यानंतर फिल्डिंग देखील खूप चांगलं पाहायला मिळतात. पण त्याच्यानंतर जर पाहिलं जर स्लॉट मध्ये एखादा चेंडू पडला त्यावरती प्रहार करून पूर्णपणे प्रेशर जो ते रिलीज करतात कोलशेत टीमचे फलंदाज. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 8 रनची गरज आहे. 9 चेंडू 8 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. यावेळचा फटका मात्र खूप चांगला फटका पाहायला मिळाला. नजाकत, टायमिंग प्रॉपर आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मॅचची हवा काढून देणारा षटकार मात्र पाहायला मिळाला फलंदाज सागरच्या बॅटमधनं. आणि आता इथून जर पाहिलं तर जितूच्या बॅटमधनं. ओके दोघी जर पाहिलं तर दोन्ही सख्खे भाऊ आहेत आणि एका भावाने तर काम केलं होतं पॉवर प्ले मध्ये आणि त्याचा फिनिशिंग काम करायचं बाकी होतं आणि ती फिनिशिंग केलेली आहे फलंदाज जितूने. अगदी सोपं समीकरण. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 2 धावा. यावेळचा फटका जर पाहिला पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 रन. स्कोर इज लेवल आणि आता मात्र 7 बॉल 7 मध्ये 1 रनची गरज. 7 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. येणारे चेंडू 7 1 रनची गरज. याच बॉल वरती मॅच फिनिश होईल का? चला, फुल टॉस बॉल झेल हवेमध्ये उडालाय आणि इथे मॅच देखील जिंकलेली आहे कोलशेत 11. कोलशेत संघ पहिला संघ सापडलाय जो सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. हार्ड लक टीम. साईनाथ दिवा खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु बॅटिंग व्यवस्थित झाली नाहीये आणि स्कोर कमी पडला. त्याचमुळे ही मॅच तुम्हाला पराभूत व्हावी लागेल. कॉंग्रॅच्युलेशन टीम कोलशेत 11. कोलशेत तुम्हाला सेमी फायनल साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि साईनाथ दिवा संघ तुम्हाला पुढच्या येणाऱ्या काही स्पर्धेसाठी देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा दिल्या जातील. आणि ही मॅच संपलेली आहे. मॅचचा विजेता कोलशेत संघ. कोलशेत 11 कोलशेत संघ ही मॅच जिंकलेली आहे. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल घरचा संघ नवसाती दिवा त्यांच्या अगेन्स्ट टीम असणार आहे गावदेवी तळोली. 2 टीमचे कॅप्टन गावदेवी तळोली टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. तर नवसाती दिवा टीमचे कॅप्टन प्लीज विनंती करतोय. तळोली टीमचे कॅप्टन उपस्थित आहे तर नवसाती दिवा टीमचे कॅप्टन प्लीज टॉस केला जाईल.